हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? अँड दिस इज सी ऋषिकेश जाधव. आणि मित्रांनो, आज आपण एक एकदम इंटरेस्टिंग आणि माझा पर्सनली वन ऑफ द मोस्ट फेवरेट सब्जेक्ट्सने आपण स्टार्ट करणार आहे, ज्याचं नाव आहे मित्रांनो इकॉनॉमिक्स. काय आहे हा सब्जेक्ट इकॉनॉमिक्स? कुठले चॅप्टर्स आपल्याला याच्यात शिकायचे आहेत? आणि सर कुठल्या चॅप्टरला किती वेटेज आहे? आणि सर इकॉनॉमिक्सचं आहे ना 11th मध्ये तर सर खूप थेरी टॉपिक होते, तर तसंच 12th मध्ये पण आहे का? आणि सर ही बॅच कंडक्ट कशी होणार आहे? तर ह्या सगळ्या गोष्टींचे डिटेल्स मी आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला देणार आहे. सगळ्यात पहिले तर मी जसं म्हणलं की खूप मुलांचा असा प्रश्न येतो की सर इकॉनॉमिक्स इतका थिअरी सब्जेक्ट आहे, पण तुम्हाला तो इतका इंटरेस्टिंग का वाटतो? मित्रांनो, त्याच्या मागचं कारण फार सिम्पल आहे. जेव्हा मी ग्लोबली आय एम समवन ज्याला रिअल लाईफ बिझनेसेस किंवा मार्केटमध्ये काय गोष्टी चालू आहेत, शेअर मार्केट कसं वर्क करतंय, किंवा स्पेशली US आणि इराणचा वॉर चालू आहे, तर त्याच्यामुळे आपल्या कंट्रीवर, आपल्या लोकांवर काय इम्पॅक्ट येऊ शकतो, ह्या सगळ्या गोष्टींचं ॲनालिसिस करायला मला फार इंटरेस्टिंग वाटतं. आणि मोर दॅन दॅट, जर तुम्हाला खरंच लाईफमध्ये खूप प्रमाणात पैसा कमवायचा आहे, तर मित्रांनो अकाउंट्समध्ये तर आपण फक्त त्या कमवलेल्या पैशांचं इन्कम एक्सपेन्सचं रेकॉर्डिंग करतोय. अकाउंटिंगमधनं आपण कधी बिझनेस कसा चालवायचा हे नाही शिकत. बिझनेस कसा चालवायचा आणि बिझनेसचं ॲनालिसिस कसं करायचं, हा इकॉनॉमिक्स सब्जेक्ट तुम्हाला शिकवणार आहे. सो इकॉनॉमिक्स सब्जेक्टला माझ्याकडनं शिकण्याचा सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज हा आहे की स्वतः एक CA 11-12चं इकॉनॉमिक्स जेव्हा शिकवतो, त्यावेळेस तो फक्त तुम्हाला मी ह्या टेक्स्टबुक मधल्या कन्सेप्ट नाही सांगणार, पण तुम्हाला रिअल लाईफच्या लिंकेज जे मी करून देणार आहे की रिअल लाईफमध्ये हे टॉपिक्स तुमच्या कसे लिंक होऊ शकतात, त्यासाठी मी 110% मित्रांनो एफर्ट घेणार आहे. आणि वी स्मार्ट नेक्स्ट जनची पूर्ण टीम, जसं तुम्हाला माहिती आहे की 12th HSCचा पूर्ण कंटेंट आपण मराठीमध्ये मुलांना घेऊन येतोय, सो दॅट तुम्हाला ह्या कन्सेप्ट विदाऊट असं पाठ करता, जास्त एफर्ट न टाकता तुम्हाला ह्या कन्सेप्ट कळाव्या, त्यासाठी आपले हे प्युअरली एफर्ट्स आहेत. सो लेट्स स्टार्ट विथ द मोस्ट इंटरेस्टिंग सब्जेक्ट अँड दॅट इज इकॉनॉमिक्स. तर चला मित्रांनो, सगळ्यात पहिले समजून घेऊयात की आपल्याला इकॉनॉमिक्स मध्ये ह्या पर्टिक्युलर, जर इफ आय से सब्जेक्ट मध्ये काय चॅप्टर्स आहेत आणि त्याचं सर कसा ओव्हरऑल आम्हाला वेटेज वगैरे असणार आहे, तर लक्षात घ्या. चला, सगळ्यात पहिले मित्रांनो, सगळ्यात पहिले इफ यू सी, पहिला चॅप्टर आहे तुमचा इंट्रोडक्शन टू मायक्रो अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स. सर काय असतं मायक्रो अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स, आपण फार डिटेलमध्ये शिकणार आहोत. बट आत्तापुरती मायक्रो इकॉनॉमिक्सचा अर्थ आहे, मायक्रो म्हणजे स्मॉल, मायक्रो म्हणजे स्मॉल, मॅक्रो म्हणजे लार्ज. ठीक आहे. आता स्मॉल आणि लार्ज म्हणजे काय बघा. मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये ना मित्रांनो, आपण एका इंडिव्हिज्युअलचं किंवा स्मॉल ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल्स, म्हणजे एका व्यक्तीचं किंवा एक 4 5 10 व्यक्ती, एक सिंगल ग्रुप, ह्या लोकांचा ॲनालिसिस करतो, ह्या लोकांचा स्टडी करतो. फॉर एक्झाम्पल, ऋषिकेश सरांचं इन्कम किती आहे, ऋषिकेश सर किती स्पेंडिंग करतात, त्यानंतरनं ते सेव्हिंग्स किती करतात, त्यानंतरनं त्यांच्याकडे जर 10 लाख रुपये आले तर ते कुठल्या गोष्टींवर स्पेंड करतील, मार्केटमध्ये समजा एखाद्या गोष्टीची प्राइस वाढली तर त्याची क्वांटिटी मी किती बाय करेल. म्हणजे माझा एकट्याचा ॲनालिसिस किंवा एका सिंगल बिझनेसचा, एका ग्रुप ऑफ स्मॉल पीपलचा जेव्हा आपण ॲनालिसिस करतो, त्याला आपण मित्रांनो म्हणतो मायक्रो इकॉनॉमिक्स. काय म्हणतो? मायक्रो इकॉनॉमिक्स. अँड सिमिलरली जेव्हा लार्ज ग्रुप ऑफ पीपल, म्हणजे इंडियाचं इन्कम जर वाढलं, इंडियामधल्या राहणाऱ्या ऑन एन ॲव्हरेज सगळ्याच लोकांचं इन्कम जर वाढलं, तर त्यांचे स्पेंडिंग हॅबिट कसे असतील. समजा इंडियामध्येच प्राइजेस वाढले, इन्फ्लेशन वाढलं, तर लोक त्याच्यानुसार कसं आपले सेव्हिंग्स वगैरे करतील, ह्याचा जेव्हा आपण ॲनालिसिस करतो मित्रांनो, किंवा इंडियामध्ये जर इंटरेस्ट रेट वाढला, इंडियाचं इन्फ्लेशन म्हणजे काय, प्राइजेस वाढले, तर लोकांचं त्याच्यावर काय काय रिॲक्शन असेल. समजा ग्लोबली वॉर झाला, जसं आता US आणि इराणमध्ये वॉर चालू आहे, तर त्या केसमध्ये, त्या सिच्युएशनमध्ये इंडियावर त्याचा काय इम्पॅक्ट येईल. म्हणजे बेसिकली आता इथे आपण एका व्यक्तीचा किंवा ग्रुप ऑफ पीपलचा स्टडी नाही करत आहे, आपण ॲज अ कंट्री, ॲज अ होलचा जेव्हा ॲनालिसिस करतोय, त्याला मित्रांनो आपण म्हणतो मॅक्रो इकॉनॉमिक्स. काय म्हणतो? मॅक्रो इकॉनॉमिक्स. तर पहिल्या चॅप्टरमध्ये तर आपल्याला बेसिक फक्त हे शिकायचं आहे की मायक्रो इकॉनॉमिक्स काय असतं आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स काय असतं. त्यानंतर ना मित्रांनो, आपण नेक्स्ट टॉपिक जो शिकणार आहे त्याचं नाव आहे युटिलिटी अनालिसिस. काय आहे मित्रांनो? युटिलिटी अनालिसिस. आता युटिलिटी अनालिसिस म्हणजे काय आहे, तर बेसिकली बघा, आपण ह्या चॅप्टरमध्ये एक कन्सेप्ट आहे ज्याचं नाव आहे युटिलिटी, त्याच्याबद्दल बोलणार आहोत.
ना व्हॉट इज युटिलिटी? तर सिंपल आहे. कुठलीही गोष्ट जेव्हा आपण बाय करतो, ठीक आहे, एकदम सिंपल उदाहरण घेऊया. समजा मी आत्ता मार्केटमधनं जाऊन मला नाश्त्यासाठी मी 2 वडापाव घेऊन आलो, ठीक आहे, त्यानंतर एक सिंपल चहा किंवा कॉफी घेतली. तर आपण त्यातनं जे आपल्याला मिळणारं सॅटिस्फॅक्शन आहे, त्यातनं जे आपल्याला मिळणारं सॅटिस्फॅक्शन आहे, त्याला मित्रांनो आपण म्हणतो युटिलिटी. कळलं? फक्त इकॉनॉमिक्सच्या भाषेत त्या सॅटिस्फॅक्शनला आपण काय म्हणतो मित्रांनो? युटिलिटी. म्हणजे अजून एकदम सिंपल भाषेत सांगायचं म्हणलं तर त्या गोष्टीमधनं आपल्याला मिळणारा फायदा, त्या गोष्टीमधनं आपल्याला मिळणारं सॅटिस्फॅक्शन, त्याला आपण म्हणतो युटिलिटी. म्हणजे सर युटिलिटी अनालिसिस मध्ये आपण काय शिकणार आहे? तर सिंपलच आहे बघा. तुमच्याकडे जर उद्या 100 रुपये आले, ठीक आहे, आणि इमॅजिन करा तुम्हाला आता भूक लागली आहे, तुमच्या समोर एक वडापाववाला आहे, एक समोसावाला आहे, ठीक आहे, आणि अज्युम करा दोन्हीची प्राइस 100 रुपये. दोन्हीची प्राइस किती आहे? 100. तर आता तुम्ही मला सांगा, दोन्हीपैकी तुम्हाला एकच घ्यायचं आहे, तुम्ही काय घेणार? तुम्ही काय बाय करसाल? सर आम्ही ते बाय करू ज्यातनं आम्हाला जास्त काय मिळेल? सॅटिस्फॅक्शन मिळेल. मला वडापाव आवडतो, मला दिसतोय समोर वडापाव आहे, तरी मी जाऊन समोसा बाय करेल का? नाही. हा जो डिसिजन आहे की 100 रुपयात कुठली गोष्ट आपण बाय करायची, ह्या बेसिकली अनालिसिसला आपण म्हणतो युटिलिटी अनालिसिस. अजून एक बघा, आता समजा माझ्याकडे 1,00,000 रुपये आहेत, ठीक आहे, माझ्याकडे 1,00,000 रुपये आहेत, माझ्यासमोर 3 वेगवेगळ्या मला फोन घ्यायचा आहे आणि 3 वेगवेगळ्या फोनचे ऑप्शन्स आहेत. तर मला सांगा मी तिन्हीपैकी कुठला फोन घेईल? सर तो फोन घेसाल ज्यातनं तुम्हाला सगळ्यात जास्त काय मिळेल? सॅटिस्फॅक्शन मिळेल. बरोबर? मग त्या गोष्टीचं अजून आपण इन डेप्थ अनालिसिस करणार आहोत. खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे, इतका रिअल लाईफशी लिंक होईल ना मित्रांनो की तुम्हाला मजा येऊन जाईल या टॉपिकमध्ये. त्यानंतर ना अजून एक फार इंटरेस्टिंग टॉपिक आहे ज्याचं नाव आहे डिमांड अनालिसिस. आता इथे आपण सिंपलचं बघा, डिमांड म्हणजे काय? डिमांड म्हणजे फार सिंपल आहे. एखाद्या गोष्टीसाठी फॉर एक्झाम्पल आज आयफोन, आपण म्हणतो ना आयफोनची डिमांड फार वाढली आहे, आयफोनची डिमांड कमी झाली आहे, पेट्रोलचा डिमांड वाढलाय, पेट्रोलचा डिमांड कमी झालाय, आता सध्या सोन्याची डिमांड वाढली आहे, सोने म्हणजे मित्र नाही, गोल्डची डिमांड वाढली आहे, गोल्डची डिमांड कमी झाली. म्हणजे डिमांड म्हणजे थोडक्यात काय असतं हे आपण ह्या टॉपिकमध्ये शिकणार आहोत. त्यानंतर मित्रांनो इलास्टिसिटी ऑफ डिमांड नावाचा एक टॉपिक आहे जो परत फार इंटरेस्टिंग आहे. ह्याच्यात आपण काय शिकणार आहोत एकदम थोडक्यात सांगतोय बघा. आपण अजून कुठल्याही टॉपिकमध्ये डिटेलमध्ये गेलेलो नाहीये, बट इलास्टिसिटी ऑफ डिमांड काय असतं तर एक लक्षात घ्या. फॉर एक्झाम्पल बघा, एकदम बेसिक अनालिसिस करू. तुमच्या इथे एक वडापाव आलाय, वडापाव आत्ता 15 रुपयाला मिळतोय. किती रुपयाला मिळतोय? 15 रुपयाला. तर तुम्हाला असं वाटतंय की हा बाबा 15 रुपयेचा वडापाव म्हणजे वर्थ आहे, खाल्लं तरी मला तेवढं सॅटिस्फॅक्शन पण मिळतं. हा ठीक आहे, पहिल्याच्या काळी 10 रुपयाला मिळायचे, 5 रुपयाला मिळायचे, पण आत्ताच्या हिशोबाने 15 रुपये प्राइस ठीक आहे. आत्ता सध्या 15 रुपयाच्या प्राइसवर सगळे लोक जात आहेत, तिथे वडापाव बाय करतायत, खातायत, एकदम निवांत सगळं चालू आहे. बट इमॅजिन करा उद्या जर त्या माणसाने वडापावची प्राइस 50 रुपये केली. काय केली? 50 रुपये केली. तर मला सांगा त्याच्या दुकानावर जाणारे कस्टमर हे वाढतील की कमी होतील? सर साहजिक आहे कमी होणार. आणि हेच आपण डिमांड अनालिसिस मध्ये शिकणार आहे की एखाद्या गोष्टीची प्राइस वाढली की त्याचा डिमांड काय होतो? कमी होतो. वाईस वर्सा, थोडा एखादा बोर्ड लागू द्या, डिस्काउंट चालू आहे, आज 10% ऑफ, 20% ऑफ, काय लागते? रांगा लागतात लोकांच्या. का? प्राइस कमी झाली सर की डिमांड वाढतो. मग इलास्टिसिटी ऑफ डिमांड मध्ये आपण आता काय शिकणार आहे तर सिंपल आहे. मला सांगा आता वडापावच्या केसमध्ये किंवा एखादा तुमच्या इथे बघा एखादा पिझ्झावाला वगैरे कुणी असेल, डिस्काउंटची ऑफर लागली की अशी रांग लागते लोकांची. 10-20 रुपयाचा डिस्काउंट असेल तरी लोक वेड्यासारखे पळतात. वाईस वर्सा, वडापावची प्राइस 15 वरनं 50 झाली, जागेवर लोक त्याच्याकडनं वडापाव घ्यायचं काय करतील? बंद करतील. कारण हे बेसिक डिमांड अनालिसिस हेच बोलतं की सर प्राइस वाढली की डिमांड काय होतो? कमी होतो, आणि प्राइस कमी झाली की डिमांड काय होतो? वाढतो. हा बेसिक डिमांड अनालिसिस आहे. आता इलास्टिसिटी ऑफ डिमांडचा अर्थ आता मी एक उदाहरण देतो, त्यात तुम्हाला क्लिअर होईल. इमॅजिन करा परत वडापाववाल्याचं उदाहरण घेऊया. 15चा वडापाव 50ला झाला, तर डिमांड काय झाला मित्रांनो? डिमांड काय झाला त्याचा? कमी झाला. मॅचबॉक्स माहिती आहे? माचीस आग लावायची, 1 रुपयाची माचीस 2 रुपयाला झाली. तर सर असं डिमांड असं एकदम लोकांना टेन्शन येईल का? असं जग कोसळेल का? अरे बापरे, आता मी कसं सगळं बाय करणार? अरे यार 1 रुपयाची माचीस 2 रुपयाला माझं सगळं बजेट हल्लं. तर कुणाला फरक पण नाही पडणार. कुणाला
फरक पण नाही पडत. हा कदाचित सर, कदाचित 1-2% लोक असतील जे थोडंसं मॅच बॉक्स आहे, पहिले 10 काडीपिटीचे बॉक्स घेऊन जायचे, ते कदाचित 5 घेतील. पण 99% लोकांना फरक सुद्धा नाही पडणार, फरक सुद्धा नाही पडणार. म्हणजे कॅन आय से दोन्ही मध्ये प्राइस वाढलेली, बट एकामध्ये झटक्यात डिमांड कमी झाला आणि दुसऱ्यामध्ये मित्रांनो डिमांड अगदी अगदी थोडाफार कमी झाला. अजून एक उदाहरण देतो. मला सांगा गाड्यांच्या किमती वाढल्या, गाड्यांच्या किमती वाढल्या तर गाड्यांचा डिमांड काय होईल? कमी होईल. लॉजिकल आहे, तेच आपण डिमांड मध्ये बोलणार आहे. आता मला सांगा गहू आणि तांदळाचा डिमांड प्राइजेस वाढल्या तर डिमांड कमी होणार आहे का? तर नाही होऊ शकत ना. ती डेली नेसेसिटी आहे, ते खाल्ल्याशिवाय सर गाडी न घेता माणूस जगू शकतो, पण ह्याच्याशिवाय प्राइजेस जरी वाढल्या सर आपण बाकीचे खर्च कमी करू पण खाण्याच्या गोष्टी तर घ्यावेच लागतील. म्हणजे कॅन आय से दोन्ही केसमध्ये प्राइस वाढतायत. पहिल्या केसमध्ये डिमांड एकदम झटक्यात पडतोय, दुसऱ्या केसमध्ये सर डिमांड पडत पण नाहीये, तेवढाच राहतोय. म्हणजेच इलास्टिसिटी ऑफ डिमांड म्हणजे काय, ह्याच्यात आपण शिकणार आहे की कुठल्या केसमध्ये प्राइस किती वाढली तर किती डिमांड कमी होतोय, प्राइस किती कमी झाली की किती डिमांड वाढतोय. फार इंटरेस्टिंग टॉपिक आहे. ह्यातनं तुम्हाला ह्या 2 चॅप्टर्स, रॅदर तुम्हाला मी सांगतोय 3 चॅप्टर्स मधनं ना मित्रांनो, मी तुम्हाला गॅरंटी देतो की उद्या जाऊन जर तुम्हाला बिझनेस करायची इच्छा असेल तर हे 3 चॅप्टर्स तुम्हाला सगळ्यात जास्त हेल्प करणार आहेत. एक उदाहरण घेऊयात. मी सीए झाल्यानंतर ना सुरुवातीचे काही 1-2 वर्ष मी कॉर्पोरेटमध्ये जॉब केलं. आरामात 25-30 लाखाची माझी सॅलरी होती वर्षाची आणि एकदम लाईफ मस्त चालू होतं. पण लाईफमध्ये गोल होता काहीतरी मोठं करायचं, काहीतरी अजून म्हणजे समथिंग न्यू, समथिंग डिफरंट. तर त्यावेळेस मी डिसाईड केलं की आपण एखादा बिझनेस स्टार्ट करूयात. ठीक आहे, आपण जॉब सोडूयात, आपण बिझनेस स्टार्ट करूयात. तर सगळ्यात पहिले जेव्हा मला डिसिजन घ्यायचा होता की मी कुठला बिझनेस स्टार्ट करू, तर मी असा प्रोडक्ट किंवा सर्व्हिस निवडली ज्याचा मार्केटमध्ये डिमांड नेहमी काय आहे, हाय आहे. मला सांगा एज्युकेशनचा डिमांड कधी कमी होऊ शकतो का? एज्युकेशन ही अशी गोष्ट आहे ज्याचा डिमांड वाढतच जाणार आहे. एज्युकेशनचा डिमांड कधी कमी होऊ शकत नाही. बरं, दुसरी गोष्ट, फ्युचरमध्ये मला सांगा मित्रांनो, फीज वाढली म्हणून कोणी अभ्यास करायचं सोडून देईल का? नाही. म्हणजे माझ्या पर्टिक्युलर बिझनेसमध्ये ही पण रिस्क मला नाहीये की उद्या जरी मार्केटमध्ये म्हणतोय मी जनरली फीज वाढल्या तरी माझा बिझनेसवर एवढा इम्पॅक्ट येणार नाही. बघा मी एकदम ऑनेस्ट, मी बाकीच्या टीचर सारखं एकदम उगाच काहीतरी तुम्हाला सांगणार मी चॅरिटी करतोय हे करतोय, नाही. वी आर ह्युमन. तुमची इच्छा आहे, तुम्ही आज हे लेक्चर्स बघतायत, कष्ट करतायत का की बाबा सर इच्छा आहे की पैसे कमवावेत, घरच्यांसाठी काहीतरी चांगलं करायचंय, स्वतःसाठी काहीतरी चांगलं करायचंय आणि मी त्या प्रयत्नातनं माझे एफर्ट्स घेतोय. हा साहजिक आहे, त्या एफर्ट्समध्ये कदाचित असं होऊ शकतं की कधी कधी माझ्याकडनं काही गोष्टी चुकीच्या होऊ शकतात, काही बरोबर होऊ शकतात. वी आर ह्युमन्स. आज माझा डिसिजन आहे की मी पूर्ण पहिले 1 वर्ष 12चा अख्खा कंटेंट फ्रीमध्ये देणार. आता कदाचित खूप लोक मला नाव ठेवत असतील की अरे काय सीए बनून फ्रीमध्ये अख्खं शिकवतोय. कदाचित फ्युचरमध्ये जेव्हा एखाद दिवशी मी काही 1-2 वर्षानंतर मी एखादा पेड बॅच अनाऊन्स केली तर तेव्हाही परत काही लोक शिव्या घालतील की अरे बघा पैसे घेऊन शिकवतोय, पहिले फ्रीमध्ये शिकवतो. बट मला सांगा ॲट द एंड प्रत्येकाला आपली लाईफ काय करायची आहे, सस्टेन करायची आहे. मोठ्या ब्रँड्सनी, माझं जाऊ द्या, मोठमोठ्या ब्रँड्सनी सुरुवातीला काही लेक्चर्स, काही वर्ष त्यांनी फ्रीमध्ये कंटेंट दिला आणि नंतर पेड कोर्सेस अनाऊन्स केलेच. पण जर माझं टीचिंग क्वालिटी बेस्ट असेल तर उद्या मुलं फीस भरून पण माझ्याकडे शिकायला रेडी होतील. मग आज मी फ्री का शिकवतोय? कारण तुम्ही कधी माझ्याकडनं शिकलेले नाही आहात. दिस इज द फर्स्ट टाइम तुम्ही माझे लेक्चर्स बघतायत. मग ऑब्विसली ॲज अ कस्टमर तुमच्याकडे हा राईट आहे की तुम्ही विदाऊट फी पे करता पहिले बघावं की मी कसं शिकवतोय आणि मलाही तो कॉन्फिडन्स येईल की हा मी अख्खं 1 वर्ष विदाऊट एनी फीज मुलांना बेस्ट क्वालिटी कंटेंट दिला. राईट. सो एनिवेज, मी जसं म्हणलं तुम्हाला उद्या बिझनेस करायचा असेल तर तुम्हाला हा डिमांड अनालिसिस, इलास्टिसिटी ऑफ डिमांड ह्या गोष्टी फार प्रमाणात काय करणार आहेत, हेल्प करणार आहेत. पुढे चलो, त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट आपला आहे सप्लाय अनालिसिस. काय आहे? सप्लाय अनालिसिस. चला बघा, आता सप्लाय अनालिसिसचं मीनिंग काय आहे. आता आपण डिमांड बघितलं. डिमांड म्हणजे काय असतो मित्रांनो, कुठल्याही गोष्टीला मार्केटमध्ये लोकांची किती इच्छा आहे की त्यांना ते बाय करायचं, त्याला आपण काय म्हणतो, डिमांड.
आता डिमांड असतो कस्टमरच्या साईडने, डिमांड कसा असतो कस्टमरच्या साईडने, म्हणजे विकणारा आहे त्याच्या साईडने काय असतो मित्रांनो सप्लाय, काय असतो सप्लाय. फॉर एक्झाम्पल तुमच्या इथे तुम्ही कुठेही गावात वगैरे जिथे तुम्ही राहून लेक्चर्स बघतायत, खूप वेळा असं होतं की त्या ठिकाणी खूप साऱ्या गोष्टींचा डिमांड तर असतो, बट इज देअर सप्लाय? द आन्सर इज नो. म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल तुम्हाला तुमच्या इथे मोमोज हवेत तुमच्या गावात, तुम्ही आता कधीतरी समजा पुण्यात आलेले किंवा मुंबईला आलेले आणि तिथे तुम्ही काय केले मोमोज वगैरे ट्राय केले आणि आता असं झालं की यार मला खूप आवडलेत, पण आमच्या गावात यार मोमोजच नाही, म्हणजे डिमांड आहे बट सप्लाय नाहीये. मग मला सांगा उद्या तुम्हाला जर बिझनेस करायचा असेल तर तुम्ही बेस्ट बिझनेस काय माहितीये, तुम्ही पहिले 6 महिने रिसर्च करा. कशाचा? की मार्केटमध्ये कुठल्या गोष्टीचा काय आहे डिमांड आहे, आणि हे बघा की मार्केटमध्ये त्या गोष्टीला सप्लाय करणारे किती लोक आहेत. जर सप्लाय कमी असेल तर तुम्हाला जास्त कष्ट न घेता तुमचा बिझनेस काय होईल, ग्रो होईल. का? कारण मार्केटमध्ये ऑलरेडी त्याचं काय डिमांड आहे आणि सप्लाय कमी आहे, सप्लाय कमी आहे. बघा आता ह्याच्यात अजून एक गोष्ट मी तुम्हाला शिकवतोय, आय होप यू अंडरस्टँड. मला सांगा दोन दोन बाईक्स फक्त आता मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. काय म्हणलं मी, 2च बाईक आता सध्या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, म्हणजे सप्लाय किती आहे 2, पण टोटल डिमांड आहे 10. टोटल डिमांड किती आहे मित्रांनो 10. आता मला सांगा 10 लोक बाईक घेण्यासाठी एक्साइटेड आहेत, बट मार्केटमध्ये विकायला किती लोक आहेत, फक्त 2, फक्त 2. तुम्ही जर हे सेलर असता, म्हणजे तुमच्याकडे ही बाईक आहे, 10 लोक तुमच्या दारात उभी आहेत की मला बाईक विक, मला बाईक विक, मला बाईक विक, तुम्ही प्राइस जास्त लावसाल की कमी? सर सिंपलशी गोष्ट आहे, प्राइस काय असणार, जास्त असणार. का प्राइस जास्त? कारण डिमांड जास्त आहे आणि सप्लाय कमी आहे, सप्लाय कमी आहे. आणि म्हणून मी म्हणलं असा बिझनेस करा जिथे डिमांड खूप जास्ती आहे, सप्लाय कमी आहे, तुम्हाला प्रॉफिट होणार म्हणजे होणार. अँड दॅट्स वाय आय सेड इकॉनॉमिक्स माझा फेवरेट सब्जेक्ट ह्याच कारणाने आहे. आपल्याला ह्यात इतक्या सगळ्या गोष्टी रिअल लाईफशी शिकायला मिळणार आहेत विच विल रिअली हेल्प यू. उद्या जर तुम्हाला काही बिझनेस करायचा आहे, उद्या जर तुम्हाला स्वतःचं काही एक वेगळा स्टार्टअप स्टार्ट करायचा आहे, तर त्या केसमध्ये मित्रांनो इकॉनॉमिक्स हा तुमचा सगळ्यात जास्त गेम चेंजर सब्जेक्ट असणार आहे. पुढे आता नेक्स्ट आपण जे शिकणार आहे मित्रांनो दॅट इज फॉर्म्स ऑफ मार्केट. काय शिकणार आहे मित्रांनो, फॉर्म्स ऑफ मार्केट. नाव काय फॉर्म्स ऑफ मार्केट, तर फार सिंपल आहे. इंडियामध्ये किंवा इन जनरल तुम्ही अख्ख्या वर्ल्डमध्ये जेव्हा पूर्ण अनालिसिस करसाल मित्रांनो, तर वेगवेगळ्या टाईपचे मार्केट असतात. सर वेगवेगळ्या टाईपचे मार्केट म्हणजे काय, बघा मी एकच उदाहरण देतो, बाकीच्या गोष्टी आपण चॅप्टरमध्ये शिकूयात. मोनोपॉली. आता व्हॉट डू यू मीन बाय मोनोपॉली? म्हणजे अख्ख्या कंट्रीमध्ये एकच सेलर आहे. काय म्हणलं मी, अख्ख्या कंट्रीमध्ये एकच सेलर आहे, म्हणजे बाय करणारे लोक भरपूर आहेत बट सेल करणारा माणूस एकच आहे. तर ह्याचं मी एकदम सिंपल उदाहरण तुम्हाला देतो. IRCTC नाव ऐकलंय कधी? IRCTC इंडियन रेल्वेज. मला सांगा आज कुणालाही रेल्वेने ट्रॅव्हल करायचं असेल, मग ते मुकेश अंबानी असू नाहीतर कुठल्यातला एकदम साध्यातला साधा माणूस असू, कुणीही इंडियात असू, नरेंद्र मोदी असतील प्राईम मिनिस्टर किंवा तुमच्या माझ्यासारखा एखादा सामान्य माणूस असेल, कुणालाही जर ट्रॅव्हल करायचंय ट्रेननी तर आपल्याला इंडियन रेल्वेजनी जावं लागतं. अशी कधी प्रायव्हेट ट्रेन ऐकली आहे का? जसं प्रायव्हेट बस असतात बरोबर. तुम्हाला समजा एसटीनी नसेल जायचं, तुम्हाला एसटीनी ट्रॅव्हल नसेल करायचं, पीएमपीएलनी ट्रॅव्हल नसेल करायचं, तुम्ही प्रायव्हेट बस बुक करू शकता बरोबर. वेगवेगळ्या आहे, नीता टूर्स अँड ट्रॅव्हल्स, वेगवेगळ्या कितीतरी सारे आपल्याला प्रायव्हेट बसेस मिळतात. प्रायव्हेट ट्रेन, अच्छा एरोप्लेन मध्ये पण पहिले इंडिगो नाही तर आपल्याला एअर इंडिया नाही तर स्पाइस जेट नाही तर ते आकाशा एअर, कितीतरी ऑप्शन्स आहेत. रेल्वेमध्ये कधी असं झालंय का की नाही यार मला ना ते इंडियन रेल्वेज आवडत नाही, मी ते दुसरी एक प्रायव्हेट रेल्वे ती बुक करतो? नाही. सो त्याला आपण म्हणतो मित्रांनो मोनोपॉली. आता असेच वेगवेगळ्या टाईपचे मार्केट्स असतात. काही मोनोपॉलीवाले मार्केट्स आहेत, मग काही ठिकाणी असे आहेत की काही लिमिटेड नंबर ऑफ सेलर्स आहेत, बायर्स खूप सारे आहेत. एक उदाहरण देऊ त्याचं, मोबाईलचं सिम कार्ड बघितलंय? किती कंपनीज आहेत इंडियामध्ये जे सिम कार्ड प्रोव्हाइड करतात? एअरटेल, आयडिया, वोडाफोन, तो आता एकच कंपनी झाली. जिओ,
आणि चौथं तर मला वाटत पण नाही कुठली असं मोठं आहे, BSNL वगैरे. म्हणजे मोजून 3 ते 4 कंपनीज आहेत इंडियामध्ये जे पूर्ण पूर्ण काय म्हणलं मी आपल्याला हे नेटवर्क सर्व्हिसेस देत आहेत. आता तुम्ही मला सांगा अशा मार्केटमध्ये जिथे लिमिटेड नंबर ऑफ सेलर आहेत, काय म्हणलं मी, लिमिटेड नंबर ऑफ सेलर आहेत आणि लार्ज नंबर ऑफ बायर्स आहेत, तर त्या मार्केटमध्ये जे प्राइजेस आहेत ते कोण डिसाइड करत असतील, सेलर की बायर, सेलर की बायर. साहजिक आहे सेलर. मोनोपॉलीमध्ये प्राइस कोण डिसाइड करत असेल, सेलर, कारण तो ठरवणार ना. तुमच्याकडे चॉईस आहे का. समजा उद्या इंडियन रेल्वेज म्हणलं तिकीट 200 रुपयाला, काय म्हणलं, तिकीट 200 रुपयाला. अज्युम करा इंडियन रेल्वे सेड की तिकीट 200 रुपयाला आहे. ठीक आहे, आजचं तिकीट 100 रुपयाला होतं, उद्यापासून इंडियन रेल्वेजने तिकीट 200 ला केलं. तुम्ही म्हणणार आहे का, नाही नाही मी नाही ट्रॅव्हल करत, मी दुसरीकडनं जातो. जा बनते. इज देअर एनी अदर चॉईस. तुमच्याकडे दुसरी चॉईस आहे का इंडियन रेल्वेला सोडून, नाही. उद्या त्यांनी 200चं तिकीट 500 ला केलं, तुम्ही म्हणसाल हा आम्ही नाही येत, आम्ही दुसऱ्या रेल्वेने जातो. ते म्हणतील जाऊन बघ, आहे का दुसरा ऑप्शन, नाही. म्हणजे अशा मार्केटमध्ये जर तुम्ही असाल मोनोपॉलीमध्ये, तर जी प्राइस आहे ती कोण डिसाइड करतं, सेलर. कोण डिसाइड करतं, सेलर. दुसरं उदाहरण दिलं मी, त्यात लिमिटेड नंबर ऑफ सेलर्स होते. तुम्ही मला सांगा रिचार्जची अमाऊंट तरी पण आता इमॅजिन करा बघा, उद्या जर जिओनी आपले प्राइजेस पॅकेजचे वाढवले, आता 350-400 रुपये महिन्याचा रिचार्ज आहे, त्यांनी समजा उद्या केलं की 800 रुपये महिन्याला रिचार्ज, 800. लोक सेम डे वोडाफोन एअरटेलचं सिम कार्ड घेतील की नाही घेणार, सर डेफिनेटली घेणार. का, कारण काय, कॉम्पिटिशन आहे. काय मित्रांनो, कॉम्पिटिशन. आणि कॉम्पिटिशन असल्यामुळे हा आपल्याला फायदा होतो की एक कुठला तरी सेलर जास्त प्राइस लावू शकत नाही. तुमच्या इथे गावात 2-3 वडापाव आलेत, एक वडा सगळे पहिले 15 रुपयाला विकतायत, अचानक एक जण 25 रुपयाला करतो, त्याच्याकडचं सगळं गिराईक बाकीच्यांकडे जायला चालू करेल की नाही करणार, कारण सर कॉम्पिटिशन आहे. काय आहे, कॉम्पिटिशन. सो ह्या टाइप्सच्या सगळ्या गोष्टी आपण चॅप्टर नंबर 5 मध्ये शिकणार आहे. मित्रांनो जो आपला चॅप्टर नंबर 2 आहे, म्हणजे बघा चॅप्टर नंबर 1 तर इंट्रोडक्शन आहे, चॅप्टर नंबर 1 काय आहे, इंट्रोडक्शन आहे. चॅप्टर नंबर 2 पासनं 5 पर्यंत मित्रांनो, किंवा 6 इज ऍक्च्युली मॅक्रो, 2 पासनं 5 पर्यंत जे आपण शिकणार आहे दॅट इज मायक्रो इकॉनॉमिक्स. बघा ह्याच्यात आपण सगळे इंडिव्हिज्युअलचा अभ्यास करणार आहे, ह्याच्यात आपण कुठल्या इंडियाचा डायरेक्ट अनालिसिस करणार नाहीये. जसं आपण डिटेलमध्ये चॅप्टर शिकू तुम्हाला लक्षात येईल की का ह्याला मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणलं गेलंय, कारण ह्याच्यात आपण जास्त मोठ्या ग्रुपचा स्टडी किंवा अनालिसिस करत नाही. आता आपण खाली जाऊयात. आता मित्रांनो जे नेक्स्ट पुढचे 4-5 चॅप्टर्स आहेत ते आहेत तुमचे मॅक्रो इकॉनॉमिक्सचे. कशाचे आहेत, मॅक्रो इकॉनॉमिक्स. त्यात सगळ्यात पहिला आहे तुमचा इंडेक्स नंबर्स. आता इंडेक्स नंबर काय असतं वगैरे हा चॅप्टर जेव्हा आपण शिकू त्यावेळेस डिटेलमध्ये तुम्हाला समजेलच, बट एकदम ब्रीफ मध्ये मी तुम्हाला सांगतो. इंडेक्स नंबरमध्ये मित्रांनो, इंडेक्स नंबरमध्ये आपण आहे ना फक्त काही कॅल्क्युलेशन्स करणार आहोत. ह्याच्यात आहे ना आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. काय म्हणलं मी, क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. कसले क्वेश्चन्स, सॉल्विंग मॅथ्स वाले क्वेश्चन. सर कसं तरी मॅथ्स सोडून आलो होतो, आता परत मॅथ्स, अरे नाही, फार सोपं मॅथ्स आहे याच्यात. इंडेक्स नंबर मधलं मॅथ्स म्हणजे तुमचं 10th वगैरे सारखं मॅथ्स नाहीये. इट इज व्हेरी इझी. म्हणजे हा स्कोरिंग टॉपिक आहे लिटरली. 2-3 छोटे फॉर्म्युलाज आहेत ते एकदा तुम्हाला, आणि डेफिनेटली जेव्हा मी शिकवतोय तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाहीये. नेक्स्ट मित्रांनो जो सगळ्यात इम्पॉर्टंट इंटरेस्टिंग टॉपिक आहे ज्याचं नाव आहे नॅशनल इन्कम. बघा आता मॅक्रो मध्ये जसं आपण आलो, पहिला चॅप्टर बघा काय आहे, नॅशनल इन्कम. नॅशनल म्हणजे इथे कुठला एका माणसाच्या इन्कमची, एका बिझनेसची गोष्ट होतीये का, सर नॅशनल म्हणजे कंट्रीची गोष्ट होती. कशाचं डिस्कशन होत आहे, कंट्रीचं. तर सिंपल आहे. नॅशनल इन्कम मध्ये आपण काय शिकणार आहे की इंडियाचा इन्कम कसा काढला जातो, इंडियाचा टोटल. तुम्ही कधी हा वर्ड ऐकलाय का, जीडीपी, कधीतरी ऐकलंच असेल आयुष्यात, जीडीपी, की इंडियाचा जीडीपी वाढतोय, इंडियाचा जीडीपी कमी होतोय. ह्या सगळ्या गोष्टी आपण कशा इंडियाचा जीडीपी काढला जातो, काय त्याचा अर्थ होतो, काय गोष्टी जीडीपी मध्ये कन्सिडर केल्या जातात. मग सर इंडियातला एखादा व्यक्ती जर US मध्ये काम करत असेल तर त्याचं पण इन्कम इंडियाचं इन्कम समजायचं का,
सर US मधला एखादा माणूस इंडियात काम करत असेल तर त्याचा इन्कम पण इंडियाचा इन्कम समजायचं का? ह्या सगळ्या गोष्टी आपण कुठे शिकणार आहे मित्रांनो? नॅशनल इन्कम. पुढे नेक्स्ट टॉपिक आहे मित्रांनो, पब्लिक फायनान्स इन इंडिया. काय आहे? पब्लिक फायनान्स इन इंडिया. आता पब्लिक फायनान्स इन इंडियामध्ये आपण काय शिकणार आहे की गव्हर्नमेंट जे तुमच्या आमच्यासाठी इतकं सगळं काय काय करत असतं, रस्ते बनवतात, ब्रिज बनवतात, त्यानंतर ना बघा सिक्युरिटी जे इंडियाचं डिफेन्स आर्मी आहे, पोलीस आहे, त्यानंतर ना अजून काय की तुम्हाला घरी दररोज पाणी येतं, इलेक्ट्रिसिटी, म्हणजे कितीतरी गोष्टी आहे ज्या गव्हर्नमेंट आपल्यासाठी करतं. पण त्यासाठी पैसे कुठून येतात? ते पैसे गव्हर्नमेंट कुठून आणतं? त्या पैशाला जिथनं पैसे आलेत ते पैसे कुठे यूज करतात? कसं ठरवायचं? कसं ठरवायचं की महाराष्ट्रात काम करायचंय का बिहारमध्ये करायचंय का गुजरातमध्ये का राजस्थानमध्ये का अजून कुठे काम करायचंय? कुठे जास्त रोड बनवायचे, कुठे नाही बनवायचे? ह्या सगळ्याचं जे प्लॅनिंग आहे त्याला आपण मित्रांनो म्हणतो पब्लिक फायनान्स इन इंडिया. काय म्हणतो? पब्लिक फायनान्स इन इंडिया. अगेन बघा, परत इंडियाची गोष्ट चालली आहे, मॅक्रो इकॉनॉमिक्स. त्यानंतर न नेक्स्ट फार इंटरेस्टिंग टॉपिक आहे मनी मार्केट अँड कॅपिटल मार्केट इन इंडिया. मनी मार्केट अँड कॅपिटल मार्केट इन इंडिया. आता मनी मार्केट बघा, मला मला एक गोष्ट सांगा, मार्केट म्हणजे काय रे मित्रांनो? मार्केट म्हणजे काय? सर मार्केट म्हणजे ना जिथं कुठली गोष्ट विकली जाते आणि बाय केली जाते त्याला आपण काय म्हणतो? मार्केट. एकदम बुकच्या डेफिनेशन नुसार गेलं ना तर मार्केट म्हणजे वेअर बायर अँड सेलर मीट. बायर अँड सेलर मीट इच अदर, त्याला आपण काय म्हणतो? मार्केट. जसं आपण म्हणतो ना आज मार्केटमध्ये जाऊन आलो, म्हणजे काय? अशी दुकानं असतात, त्या दुकानांमध्ये आपल्याला जे पाहिजे नसतं ते सगळं सामान असतं, आपण तिथे जातो, पैसे देतो, त्याच्या बदल्यात आपण काय करतो? सामान खरेदी करतो, त्याला आपण काय म्हणतो? मार्केट. आता हे मार्केट कुठलं आहे? मनी मार्केट. आता मला सांगा, भाजीपाला भाजीपाला मंडई म्हणजे भाजीपाला मार्केट मध्ये काय मिळतात? भाजीपाला मिळतो. तुम्ही मला सांगा फर्निचरच्या मार्केटमध्ये गेलो काय मिळतं? सगळे फर्निचरच्या गोष्टी मिळतात. बघा आता पुण्यामध्ये नानापेठ वगैरे असा एरिया आहे, तिथं सगळे गार्डनचे सगळे पार्ट्स मिळतात, बरोबर की नाही? म्हणजे मला सांगा, आता मनी मार्केट म्हणजे कॅन आय से ह्या मार्केटमध्ये पैसे विकले जातात आणि घेतात. तर पैसा विकतात आणि घेतात हे कळत नाही. लेट सी त्या चॅप्टरमध्ये फार इंटरेस्टिंग टॉपिक आहे मनी मार्केट. पैसे विकत घेतले जातात, पैसे विकतात म्हणजे काय? कॅपिटल मार्केट. आता बघा मित्रांनो, अकाउंट्स मध्ये काल परवाच आपण शिकले असणार आहे, जर तुम्ही लेक्चर अकाउंट्सचे पण बघत असाल, कॅपिटल मार्केट. कॅपिटलचा अर्थ काय असतो? सर बिझनेस मध्ये लागणारे पैसे, ज्याला आपण म्हणतो भांडवल. आता भांडवल काही लोकांकडे स्वतःचं असतं. आता ज्या लोकांकडे स्वतःचं कॅपिटल नाहीये त्यांना हे कॅपिटल कुठून तरी घ्यावं लागेल, कुठून तरी आणावं लागेल. मग असं मार्केट जिथे कॅपिटल इझिली मिळतं, जिथे जाऊन तुम्ही काही करून कॅपिटल आणू शकता, त्याला आपण म्हणतो कॅपिटल मार्केट. तर आपल्याला मनी मार्केट आणि कॅपिटल मार्केटमध्ये खूप इंटरेस्टिंग चॅप्टर आहे आणि खूप चांगल्या प्रकारे ह्यातला जो कंटेंट आहे तो आपण समजणार आहोत. लास्ट बट नॉट द लिस्ट मित्रांनो, फॉरेन ट्रेड ऑफ इंडिया. आता फॉरेन ट्रेड ऑफ इंडियामध्ये काय आहे तर फार सिंपल आहे की इंडिया जे बाहेरच्या कंट्रीज सोबत वेगवेगळे ट्रान्झॅक्शन्स करतं. फॉर एक्झाम्पल बघा, आपण कितीतरी गोष्टी इम्पोर्ट एक्सपोर्ट करतो, तर त्यासाठी काय गोष्टी लागतात, कसं ठरलं जातं, कसं ठरवतात. बघा आता रिसेंटली एक न्यूज आली मध्ये की पहिले युके म्हणजे काय रे? युरोप साईडला युके गव्हर्नमेंट पहिले इंडियामध्ये जे जे गुड्स एक्सपोर्ट व्हायचे, म्हणजे इंडियामध्ये आपण काही, आता बघा जॅग्वार लँड रोवर, रेंज रोवर ह्या गाड्या कुठे बनतात? युके मध्ये. तिथून आपण काय करायचं? या गाड्या इम्पोर्ट करायचं, म्हणजे युके काय करायचं? एक्सपोर्ट. तर एकेकाळी म्हणजे 2-4 वर्षापूर्वी युके त्याच्यावर ऑलमोस्ट 100% काय लावायचा? टॅक्स लावायचं. 100% काय लावायचं मित्रांनो? टॅक्स. म्हणजे फार सिंपल आहे, 1 लाखाची जर गाडी असेल तर त्याच्यावर 1 लाख टॅक्स, म्हणजे आपल्याला किती पे करायला लागायचे? 2 लाख. पण मग ह्या मधल्या काळात युके गव्हर्नमेंटनी हा 100%चा टॅक्स त्याच्यावरनं काढून टाकला. हा 100%चा टॅक्स त्याच्यावरनं काय केला? काढून टाकला. म्हणजे आजच्या तारखेला जर आता मला तिथनं गाडी एखादी मागवायची आहे तर मला जेवढे 1 लाख आहेत तेवढेच भरावे लागतील, मला एक्स्ट्राचे पैसे भरावे लागतील का? नाही. आता त्यांनी हे का केलं? कारण त्यांना लक्षात आलं आपण एवढा टॅक्स लावलाय की आता लोकांनी खरेदी करायचं काय केलं? बंद केलं. डिमांड अनालिसिस त्यांनी पण केलं. डिमांड अनालिसिस त्यांनी बघितलं की अरे, त्यांनी युटिलिटी अनालिसिस केला. युटिलिटी अनालिसिस मध्ये काय असतं मी तुम्हाला सांगितलेलं, एखादा वडापाव 15 रुपयाचा असेल तर घ्यायला मजा येते, खायला पण मजा येते.
तोच वडापाव जर उद्या 500 रुपयाला विकला गेला, आपण काय म्हणू, हे एवढं 500 रुपये वडापावला कोण घालणार, त्याच्यापेक्षा तुम्ही प्रॉपर जेवण करेल म्हणतो की नाही. म्हणजे 500 रुपये घालून मला तेवढं सॅटिस्फॅक्शन मिळणार नाही. तोच अनालिसिस युकेनी केला. त्यांनी बघितलं की यार आपण 100% टॅक्स लावलाय, त्याच्यामुळे 10 लाखाच्या गाडीसाठी इंडियातल्या लोकांना 20 लाख रुपये द्यावे लागतात. किती द्यावे लागतात? 20 लाख. पण लोक काय विचार करतात, 10 लाखात मला हे 4 फीचर्स मिळतात इंडियातल्या गाडीत, बाहेरच्या गाडीत पण हे 4 फीचर्स आहेत, एखादं फीचर एक्स्ट्रा आहे, पण बाहेरच्या गाडीसाठी किंमत किती मोजावी लागते? 20 लाख. युटिलिटी अनालिसिस त्यांनी काय विचार केला, त्यापेक्षा इंडियाची आपली मारुती सुझुकीची गाडी बरी आहे. हा, आर यू गेट कळलं का. आणि त्यामुळे लोकांनी युके वरनं गाड्या इम्पोर्ट करायचं पूर्णपणे काय केलं, बंद केलं. जॅग्वार लँड रोवरचा सेल्स पूर्ण ड्रॉप झाला. मग युके गव्हर्नमेंटला लक्षात आलं, ह्याच्यामुळे आपल्यापेक्षा म्हणजे त्यांच्यापेक्षा जास्त नुकसान कोणाचं होतंय, आपलं ॲज इन युके गव्हर्नमेंटचं. युके गव्हर्नमेंटला लक्षात आलं इंडियापेक्षा जास्त नुकसान तर आपलं स्वतःचं होतंय. सो त्यांनी काय केलं, त्याच्यावरचा टॅक्स कमी केला. सो असं फॉरेन ट्रेड ऑफ इंडियामध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी फार इंटरेस्टिंग पद्धतीने शिकणार आहोत. सो ओव्हरऑल मित्रांनो, असे टोटल तुमचे हे 10 चॅप्टर्स आहेत. आणि माझ्यासोबत जर तुम्ही कनेक्टेड राहाल तर मी तुम्हाला गॅरंटी देतो, मॅक्सिमम तुमचं 50 to 60 आवर्स मध्ये इकॉनॉमिक्स समजेल. 50 to 60 आवर्स एवढ्या कमी वेळात पूर्ण डिटेलमध्ये 50 to 60 आवर्स. ह्याच्यापेक्षा 1 तास एक्स्ट्रा नाही, 1 तास कमी नाही. इमॅजिन करा 50-60 तासात, म्हणजे डेली 2 तास जरी लेक्चर बघितलं तुम्ही नंतरनं, तरी 30 दिवसात तुमचा 1 महिन्यात अख्खा सिलेबस संपून जाईल मित्रांनो. आणि हाच ॲडव्हान्टेज आहे एक्झाम ओरिएंटेड बॅचचा. इथे आपण फालतूचा टाइमपास करणार नाही आहोत. इथे आपण लिटरली 45 मिनिट्स पूर्ण कंटेंट एकदम डेप्थ मध्ये समजून घेणार आहे. एक्झाम ओरिएंटेड आपण पूर्ण त्याचा अभ्यास करणार आहे. तुम्हाला प्रॉपर आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस मी करून घेणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या ह्या पूर्ण इकॉनॉमिक्सच्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला मिळून जातील. सोबतच मित्रांनो, तुम्ही जसं रिवाइज करताय, जसं तुम्ही लेक्चर्स बघताय, खूप वेळा असं होईल की तुम्हाला लक्षात येईल की अरे सर, आमच्या आता कॉलेजमध्ये ही पर्टिक्युलर एक्झाम आहे आणि त्या एक्झाममध्ये पहिले 3 चॅप्टर्स येत आहेत, सर त्याची रिव्हिजन घेता का? तुम्ही फक्त कमेंटमध्ये टाकत चला. जेव्हा तुम्हाला वाटेल की सर आम्हाला पहिल्या 2 चॅप्टरची रिव्हिजन हवी आहे, 3 चॅप्टरची रिव्हिजन हवी आहे, तुम्ही कमेंट करा मित्रांनो. आणि जर तुमचे कमेंट्स 10 ते 15 कमेंट मला दिसले की सर ह्या टॉपिकची रिव्हिजन घ्या, नेक्स्ट डे मित्रांनो मी रिव्हिजन घेईल, ते पण यूट्यूबवर लाईव्ह तुमच्या वेळेनुसार. सो फक्त तुमच्याकडनं मला काय हवंय की तुम्ही इकॉनॉमिक्सची ही अख्खी प्लेलिस्ट कमीत कमी एकदा नाही तर 2दा पूर्ण वेळा बघायची आहे, ज्यातनं तुमचा इकॉनॉमिक्स पूर्णपणे इतकं स्ट्रॉंग होईल. माझा मागच्या बॅचचं मी फक्त तुम्हाला मार्क्स सांगतो, बाकी डिसिजन तुमचं आहे. आय विल जस्ट सिम्पली टेल मित्रांनो, लास्ट बॅचमध्ये जे ऑब्विसली मी इथे पुण्यात फेस टू फेस ज्या मुलांना शिकवतो त्या मुलांचा मी रिझल्ट सांगतो. टोटल स्टेट बोर्डचे मी कारण मोस्टली मी सीबीएसईच्या मुलांना जास्त शिकवायचो. स्टेट बोर्डचे मी मागच्या वर्षी 15 ते 16 मुलांना शिकवलं होतं. सीबीएसईचे माझ्याकडे ऑलमोस्ट 100+ स्टुडंट्स असतात, बट स्टेट बोर्डचे मी लास्ट इयर 15-16 मुलांना शिकवलेलं, कारण माझा त्यावेळेस सीबीएसईच्या मुलांकडे जास्त फोकस होता. आणि मी म्हणलं की बाबा असं नको व्हायला की स्टेट बोर्डच्या मुलांचं नुकसान होतंय माझ्यामुळे, कारण मी क्लासमध्ये फिजिकली सीबीएसईचे मुलं शिकवायचो. बट स्टेटवाल्या मुलांना माझा फीडबॅक खूप चांगला गेला होता त्यांच्या फ्रेंड्सकडनं सीबीएसई वाल्या. तर ते असे होते, सर आम्हाला चालेल, तुम्ही आम्हाला सीबीएसईचं शिकवा आणि फक्त एक्झाम पुरती सर आमची काय करा, ह्या टॉपिकशी आमच्याकडनं रिव्हिजन करून घ्या. मी म्हणलं ठीक आहे. ह्या 15-16 मुलांपैकी मित्रांनो 12 मुलांना 12th मध्ये 95% वर आहेत. आणि त्यात उरलेले पण जे 3-4 मुलं आहेत त्यांचा अकाउंट्स मध्ये स्कोर 90 अबाव, इकॉनॉमिक्स मध्ये स्कोर 90 अबाव. त्यांचे मेजरली जे पर्सेंटेज डाऊन गेलेत त्याचं कारण होतं इंग्लिश, मराठी, हिंदी जे त्यांचे लँग्वेज सब्जेक्ट्स होते. सो मी तुम्हाला फक्त एकच गोष्ट मागतोय, दॅट इज तुमची सिन्सिअरिटी. मी माझं काम डेली लेक्चर्स टाकायचं करेल, तुमचं काम आहे त्या लेक्चर्सला तितक्याच एनर्जीनी तुम्ही त्याला बघितलं पाहिजे. आर यू गेटिंग इट? सो आज मी तुम्हाला एक इंट्रोडक्शन टाईप दिलं की आपला अकाउंट्सचे लेक्चर्स कसे असणार आहेत, इकॉनॉमिक्सचे लेक्चर्स कसे असणार आहेत. सोबतच व्यंकटेश सरांचे मॅथ्सचे लेक्चर्स पण तुम्हाला आपल्या ह्या प्लेलिस्ट आपल्या ह्या चॅनलमध्ये दिसतील.
आणि श्वेता मॅमचे OCM आणि SP चे पण लेक्चर्स दिसतील. तर वी स्मार्ट नेक्स्ट जेनची टीम पूर्ण डेडिकेशननी डेली ॲटलिस्ट 2 लेक्चर्स अपलोड करणार आहे. फक्त तुमचं काम आहे त्या लेक्चर्सला बघत राहणं आणि आमची एनर्जी अशीच कंटिन्यू ठेवण्यासाठी तुमच्या मित्रांसोबत शेअर करत राहणं आणि लाईक्स, व्ह्यूज, सबस्क्राईब. मित्रांनो, ह्याच्यापेक्षा जास्त काय हवं एका टीचरला? जे आम्ही दररोज सकाळी उठून एवढी एनर्जी टाकतोय तुमच्यासाठी, तुम्ही फक्त एवढंच करा. तुमच्या फ्रेंड्सकडनं, तुमच्या फॅमिलीकडनं जेवढे लोक तुमच्या ओळखीचे चॅनलला सबस्क्राईब करा. सगळ्या मित्रांसोबत व्हिडिओ काय करा, शेअर करा, लाईक्स करा, कमेंट करा. अँड दॅट्स हाऊ यू कॅन कीप अस मोटिवेटेड. आणि आम्ही तुमच्यासाठी बेस्ट ऑफ द बेस्ट कंटेंट घेऊन येणार आहे. आणि मी तुम्हाला प्रॉमिस करतो, जर आपलं वी स्मार्ट नेक्स्ट जेन चॅनलचा ह्या वर्षाच्या एंडपर्यंत 1000 सबस्क्रायबर्स कंप्लीट झाले तर मी पूर्ण 12th बोर्ड्सचं पूर्ण मॅरेथॉन रिव्हिजन फ्री घेईल, ज्याच्यात आपण लास्ट डे ऑफ द एक्झाम पर्यंत मित्रांनो सगळ्या टॉपिक्सची तुमच्यासाठी पूर्णपणे लाईव्ह रिव्हिजन घेऊन येणार आहे. सो तुमचं काम आहे फक्त मित्रांनो हा टार्गेट अचीव करण्याचा. सो सी यू ऑल इन द नेक्स्ट लेक्चर, जेव्हा आपण चॅप्टर नंबर 1 पासून स्टार्ट करणार आहे. थँक्यू गाईज.